श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कामकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत. त्यातील आता आपण ऐकूयात पत्र 42. मुंबईची सून 1. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. संतोष मामाचं ऑपरेशन होतं. मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन यशस्वी झालं. अरे हो, तुला माहीत नाही ना? अगं रागवू नकोस, तू काळजी करशील म्हणून मी मुद्दाम नाही सांगितलं तुला. मामांना दम लागायचा म्हणून तपासणी केली तर हार्टचा प्रॉब्लेम निघाला. काही ठिकाणी ब्लॉक आहेत असं समजलं. उशीर कशाला म्हणून लगेचच निर्णय घेतला व ऑपरेशन झाले. यशस्वी झाले. तू काळजी करू नकोस, सवडीने भेटून जा. मामा ICU मध्ये होते. कोणाला थांबायची परवानगी नव्हती. मी व मामी हॉस्पिटलच्या बाहेर पडलो. समोरच अथांग असा समुद्र पसरलेला होता. त्या फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा आम्हाला खुणवीत होत्या. चप्पल काढायचीही भान राहिले नाही. आम्ही दोघीजणी पळत समुद्राच्या कुशीत शिरलो. त्याच्या तरंगावर जणू काही स्वारच झालं. धप्प असा आवाज झाला. पाहिलं तर उमा मामी पडली. तिची चप्पल तुटली होती. माझीही तुटायच्याच बेतात होती. आम्ही दोघीही चप्पलची पर्वा न करता समुद्राचा मुक्तपणे आनंद लुटत होतो. सूर्य खाली जाऊ लागला. तो लालबुंद तेजस्वी मोहक सूर्याचा गोळा किती पाहू किती नाही असं झालं होतं. विश्वाचा करता करविता सूर्य डोळ्यात साठवण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. इतक्यात एक नाजूक हात कानावर पडली. ताई, अहो ताई, तुम्ही बसलात तोवर तुमची चप्पल शिवून देऊ का? एक 14-15 वर्षाची विटलेलं परकर पोलकं घातलेली सावळीशी पोर माझ्याशी बोलत होती. मला भावला तो तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. नजरेनच तिला मी हो म्हटलं. तिने चप्पल उचलली. धावत धावत जागेवर गेली. मनाशी गाणं गुणगुणत चप्पल शिवून टाकली. ताई, चप्पल तयार झाली हो, अशी ललकारी तिने तेथूनच दिली आणि परत हातात पुस्तक घेऊन वाचू लागली. अगं, सूर्य ढळायला आला. एवढ्या अंधुक प्रकाशात काय वाचतेस? मामींनी तिला प्रश्न केला. उद्या माझी परीक्षा आहे. अभ्यास झालाय माझा, पण रिव्हिजन करत आहे. अगं, घरी अभ्यास करावा. तुझ्या घरी कोण कोण आहेत? आई, बाबा आणि धाकटा बाळ आहे. आई स्वयंपाकाच्या कामाला हॉटेलमध्ये जाते. बाळाला घेऊनच जाते. आणि वडील, मी ते काही विचारू नका ताई. वडील माझे दारू पितात आणि आईला त्रास देतात. आई म्हणते, पोरी, मी शिकले नाही. कमीत कमी तू तरी शिक. तुझ्या पायावर उभी राहा. मी सकाळी शाळेत जाते. दुपारी भांडी धुणं करते. संध्याकाळी चौपाटीवर चप्पल शिवते. मी आनंदात आहे बघा. पण आईकडे पाहून फार जीव तुटतो हो, कसं तरी होतं. असं म्हणतच तिचे डबडबलेले डोळे पुसले आणि आमच्याकडून पैसे न घेताच पसार झाले. तुझीच सवई.